मित्रांनो, एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, असं आपण नेहमी ऐकतो. पण जेव्हा आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाचा विचार करतो, तेव्हा असं लक्षात येतं, की त्यांच्या मागे केवळ एका स्त्रीचा हात नव्हता, तर एका शक्तीचा आधार होता. ती शक्ती म्हणजे त्यागाची मूर्ती माता रमाबाई आंबेडकर. आज 7 फेब्रुवारी, माता रमाबाईंची जयंती. ज्या माऊलीनं स्वतःची पोरं मरताना पाहिली, पण साहेबांच्या शिक्षणात आणि ध्येयात कधीही अडथळा येऊ दिला नाही. अशा रमाईंची ही गोष्ट आज आपण जाणून घेणार आहोत. ही गोष्ट केवळ इतिहासातल्या एका पात्राची नाही, तर आजच्या पिढीला धैर्य शिकवणाऱ्या एका महामानवाच्या सहचारिणीची आहे. आजची ही गोष्ट आहे एका अशा स्त्रीची, जी केवळ एका महान पुरुषाची पत्नी नव्हती, तर त्याच्या प्रत्येक स्वप्नाची आधारस्तंभ होती. तिच्या जीवनातील प्रत्येक क्षण प्रेरणादायी आहे. विशेषतः आजच्या महिलांसाठी, ज्या घर, करिअर, समाज आणि स्वप्न यांच्यात संतुलन साधतात. माता रमाबाई आंबेडकर, ज्यांना कोट्यवधी लोक प्रेमाने रमाई माता म्हणतात. तिचे जीवन त्याग, धैर्य, समर्पण, स्वावलंब आणि अतूट विश्वास याचे जिवंत उदाहरण आहे. तर चला, तिच्या जीवनातील हे गुण थोडक्यात समजून घेऊया आणि आजच्या काळातील महिलांनी त्यातून काय शिकावे हे पाहूया. नमस्कार, मी अभय जंगम आणि आपण बघत आहात गोष्ट भारी. रमाबाईंचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 साली रत्नागिरी जिल्ह्यातील वनम गावात झाला. एका अतिशय साध्या आणि गरीब कुटुंबात. लहान वयातच त्यांनी आई वडिलांचे छत्र गमावले. लहान भावंडांसोबत मुंबईत राहताना गरिबीशी त्यांचा सामना बालपणापासूनच झाला होता. अवघ्या 9 वर्षांच्या वयातच त्यांचे लग्न 14 ते 15 वर्षांच्या भीमराव आंबेडकरांचे झाले. भीमराव त्यांना प्रेमाने रामू म्हणायचे, तर रमाई त्यांना साहेब म्हणायच्या. हे छोटे नाव आणि त्यातील प्रेम आजही हृदयाला स्पर्श करते. त्या काळात बालविवाह सामान्य होते, पण रमाबाईंनी या नात्यात प्रेम, निष्ठा आणि समजूतदारपणाची उंची गाठली. द- बाबासाहेब जेव्हा परदेशात शिक्षणासाठी गेले, तेव्हा माता रमाईंची खरी कसोटी सुरू झाली. घरात 18 विश्व दारिद्र्य होतं आणि त्यांनी 4-4 मुलं एकामागून एक गमावली. कल्पना करा, ज्या माऊलीच्या पदराला धरून पोरं भूक लागली म्हणून रडत असतील आणि घरात अन्नाचा कण नसेल, त्या माऊलीवर काय बेतलं असेल. त्यांच्या जीवनातील एक प्रसंग तर खूप हृदयद्रावक आहे. मुलाच्या निधनानंतर कफन घ्यायलाही त्यांच्याकडे पैसे नव्हते. तेव्हा माता रमाईंनी आपल्या साडीचा पदर फाडून मुलाला निरोप दिला. पण त्यांनी साहेबांना लंडनला पत्र लिहिताना कधीही आपल्या दुःखाचा पाढा वाचला नाही. उलट त्या लिहायच्या, "तुम्ही काळजी करू नका साहेब, तुम्ही फक्त तुमचं शिक्षण पूर्ण करा. इकडे मी सगळं सांभाळून घेईन." जर रमाईंनी तेव्हा साहेबांना पत्रात रडून घरी बोलावून घेतलं असतं, तर आज आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिळाले असते का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. रमाबाईंचे आयुष्य संकटांनी भरलेले होते. गरिबी, उपासमार, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि समाजाचा दबाव होता. तरीही त्या कधी तुटल्या नाहीत. जेव्हा बाबासाहेब आंबेडकर उच्च शिक्षणासाठी अमेरिका आणि लंडनला गेले, तेव्हा रमाबाईंनी एकट्याने घर चालवले. स्वतः कमी खाऊन छोट्या छोट्या कष्टाने पैसे कमवले. त्यांनी कधीही तक्रार केली नाही, कधीही निराश झाल्या नाहीत. आजच्या महिलांसाठी हा मोठा धडा आहे. नोकरीचा ताण असो, घराची जबाबदारी असो किंवा वैयक्तिक अडचणी असोत, धैर्याने सामना केला तर प्रत्येक संकट पार पडते. रमाबाईंनी दाखवले की धैर्य म्हणजे कमकुवत होणे नाही, तर मजबूत राहणे आहे. त्या हसतमुख राहिल्या, इतरांना आधार दिला आणि स्वतःच्या दुःखाला लपवून ठेवले. हं. खरे प्रेम म्हणजे स्वतःचे सुख बाजूला ठेवून दुसऱ्याला उंच करणे. रमाबाईंनी बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी आणि समाज सुधारणेसाठी स्वतःचे सर्वस्व पणाला लावले. जेव्हा बाबासाहेब परदेशात गेले, तेव्हा रमाबाईंनी सांगितले, "जा साहेब, देशासाठी आणि समाजासाठी जा. मी इथं सगळं सांभाळेन." त्या एकट्या सांसारिक संघर्ष करत राहिल्या, पण बाबासाहेबांना कधीही अडथळा आणला नाही. बाबासाहेबांनी त्यांच्या थॉट्स ऑन पाकिस्तान या पुस्तकाच्या अर्पण पत्रिकेत रमाईबद्दल लिहिलं की, जिच्या सात्विकतेचा, मनोधैर्याचा आणि सहनशीलतेचा माझ्यावर प्रभाव पडला, त्या रामूला मी हे पुस्तक अर्पण करतो. हे वाक्य जगातील कोणत्याही पदवीपेक्षा मोठं आहे. एका महामानवाने आपल्या पत्नीला दिलेली ही सर्वोच्च मानवंदना होती. आजच्या काळात, मग ते पतीसाठी असो, मुलांसाठी असो किंवा स्वतःच्या स्वप्नांसाठी, समर्पण आवश्यक आहे. पण रमाईंनी दाखवले की समर्पण करताना स्वतःचा स्वाभिमान गमावू नये. प्रेमाने साथ द्या, पण स्वतःला मजबूत ठेवा. रमाबाई अशिक्षित होत्या, पण त्यांनी जीवनातून खूप काही शिकले. गरिबी सोसली, कष्टाने संसार फुलवला, गोवऱ्या बनवल्या, लाकडे आणली, छोटे छोटे व्यवहार केले. कधी कुणावर त्या अवलंबून राहिल्या नाहीत. हे स्वावलंबन आजच्या महिलांसाठी प्रेरणादायी आहे. रमाबाईंनी दाखवले की मदत मागण्याऐवजी स्वतः प्रयत्न करा. हा स्वाभिमान प्रत्येक संघर्ष करणाऱ्या स्त्रीला समाजात आदर मिळवून देतो. स्वतःला कमी लेखू नका. प्रत्येक स्त्रीमध्ये शक्ती आहे. फक्त ती जागृत करायची गरज आहे.
डन. रमाबाई फक्त आपल्या कुटुंबासाठी नव्हत्या, तर आजूबाजूच्या लोकांसाठी आणि समाजासाठी त्या आई बनल्या. त्यांनी इतरांच्या दुःखात सहानुभूती दाखवली आणि मदतही केली. त्या करुणेची जिवंत मूर्ती होत्या. आजच्या महिलांनी छोट्या-छोट्या गोष्टीतून करुणा दाखवली पाहिजे. इतर महिलांना प्रोत्साहन दिले पाहिजे आणि समाजात बदल घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण मातृत्व म्हणजे फक्त मुलांना जन्म देणे नाही, तर प्रत्येक गरजू व्यक्तीला आधार देणे. रमाबाईंच्या करुणेने लाखो लोकांना प्रेरणा मिळाली. मित्रांनो, माता रमाबाईंचे जीवन सांगते की स्त्री म्हणजे केवळ त्यागाची मूर्ती नाही, तर शक्ती आहे, प्रेरणा आहे आणि आधार आहे. त्यांनी दाखवले की एक साधी स्त्री ही महान पुरुषाला घडवू शकते, समाज बदलू शकते. आजच्या युगात जिथे महिला सीईओ, डॉक्टर, शिक्षक, उद्योजक आणि नेत्या होत आहेत, त्यांनी माता रमाईंचे गुण अंगीकारले, तर आपल्या आपल्या क्षेत्रात त्यांना सर्वोच्च यशाची प्राप्ती होऊ शकते. त्यामुळे आजच्या महिलांनी त्याग करताना स्वतःला विसरू नका. धैर्याने उभे राहा, परिवाराला साथ द्या आणि स्वाभिमानाने जग जिंका. रमाई खऱ्या अर्थाने महिला शक्तीचे प्रतीक आहेत. त्यांच्याकडून शिका, प्रेरणा घ्या आणि स्वतःला सशक्त बनवा. नात्यात जेव्हा एखादी व्यक्ती मोठ्या ध्येयासाठी लढत असते, तेव्हा दुसऱ्याने त्याचा आधार कसं बनावं, याचं रमाई उत्तम उदाहरण आहेत. स्वतःच्या वाट्याला दुःख आलेलं असतानाही समाजाच्या आणि कुटुंबाच्या हिताचा विचार करणं, कमी संसाधनात जगणं. आजच्या शो ऑफच्या जगात रमाईंनी अत्यंत साधेपणाने जगून वैचारिक श्रीमंती जपली. बाबासाहेब जेव्हा धर्मांतराचा विचार करत होते किंवा संविधानाचा विचार मांडत होते, तेव्हा त्यांच्या विचारांच्या शांततेमागे रमाईचे कष्ट होते. रमाई केवळ घर सांभाळत नव्हत्या, तर त्या बाबासाहेबांच्या विचारांच्या रक्षक होत्या. मित्रांनो, माता रमाईची जयंती साजरी करताना फक्त त्यांचे फोटो स्टेटसवर ठेवू नका, तर त्यांच्यातला तो संयम, तो त्याग आणि ती जिद्द आपल्या अंगी बाणवण्याचा प्रयत्न करा. शिकणाऱ्या मुलींनी रमाईच्या कष्टांची जाणीव ठेवून शिक्षण पूर्ण केलं आणि महिलांनी आपल्या साथीदाराला सुखदुःखात समजून घेऊन खंबीर साथ देत सांसारिक वाटचाल योग्य रीतीने केली, तर तीच माता रमाईला खरी आदरांजली ठरेल. तर ही होती त्यागाची मूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची प्रेरक गोष्ट. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा. अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी, किस्से आणि प्रेरणादायी कथांसाठी गोष्टभरी चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमची प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. तुर्तास येथेच थांबूया. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा गोष्ट भारी.